लक्ष्मी, चला निघूया आता. नाही हो, तुम्ही निघा. मी इथेच थांबणार. सासूबाईंचं ऑपरेशन आहे ना, देवीला साकडं घालणार आहे मी. काही कर पण माझ्या सासूबाईंना बरं कर. आणि मला माहिती आई माझं ऐकणं, मला निराश नाही करणार. ऐकेल लक्ष्मी, नक्की ऐकेल तुझं देवी. मी निघतो. कोणामुळे? शुभम, सांग ना शुभम, कोणामुळे सनीच्या डोक्यात कुंडी पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. काय? हो जानू, तोच दिवस होता ज्या दिवशी तुझा नवरा जयंत कॉलेजमध्ये आला होता. जयंत पहिल्या मजल्यावरती गेला आणि त्याने ती कुंडी ढकलली. सनीच्या डोक्यावरती कुंडी पडली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं. तेव्हापासून तो मृत्यूशी झुंज देतोय. तुझा नवरा फार विचित्र आहे. विनोद सुद्धा तुमच्या घरी आल्यापासून कोणाशी काहीच बोलत नाही, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्येही नाही येतो. तुझ्या नवऱ्याने हे सत्य लपवलं असेल, पण तरीही तो जास्त दिवस हे सत्य लपवू शकत नाही. आज न उद्या हे सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. तुझा नवरा फार विचित्र आहे. आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. पूजा तर तू पार पाडलीस. आता मी तुला सांगते गाडे पाटील घराण्याचे नवरात्रातले नियम. नवरात्र बसविणारीने पुढचे 9 दिवस अत्यंत कडक उपवास करायचे असतात. या उपवासात दिवसातून फक्त एकदाच अन्न ग्रहण करायचं. पुढचे 9 दिवस तू सतरंजीवर झोपायचं आणि कुठेही बाहेर जायचं झाल्यास पायात चपला घालायच्या नाहीत. देवी समोर हा जो दिवा तेवत ठेवलाय ना, 9 दिवस हा असाच अखंड तेवत राहिला पाहिजे. या दिव्याची वात 9 दिवसात कधीही शांत होता कामा नये. पण असं काही झालं तर अपशकुन होईल. तू घेतलेला हा वसा तुला नेटानं पूर्ण करायचंय, मध्येच सोडता येणार नाही. आणखी एक, नवरात्राशिवाय तुला कुठल्याही तुझ्या गोष्टींना महत्व देता येणार नाही. काय हे सगळं जमेल तुला? आजी, आता गाडे पाटलांची सून म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली आहे, तर मी ती पूर्ण करणारच. तुम्हाला कोणालाही कसलीही तक्रार करायची संधीच नाही देणार मी.
इथे काय करताय? सासूबाई कशा? आई ठीक आहे, पण मला सांग, तुला जानू दिसली का कुठे येताना? जानू? हा? नाही. अहो, तिथेच होती ना ती. होती बरोबर आहे, मग ती आता कुठे दिसत नाहीये. म्हणजे नाही म्हणजे अगं मगाशी काय झालं, मगाशी तिला इथे काहीतरी कोणीतरी मैत्रीण भेटली. जयंत मला म्हणाला तिच्याबरोबर गेली आहे कुठेतरी, म्हणून म्हणतो थोड्या वेळाने येईल. पण आता मला तिची मैत्रीणच भेटली. ती म्हणाली जानू तिला भेटून केव्हाच निघून गेली. आणि अगं हो, नंतर आमच्याकडे आलीच नाही. तेव्हा कळत नाहीये गेली कुठे. अरे देवा. अशा अवस्थेत कशाला जायचं ना कुठे जानूनी पण. लक्ष्मी, मला वाटतं आपण जयंतला पुन्हा एकदा विचारूया. कदाचित त्याला काहीतरी माहिती असेल. नको नको, मी काय म्हणते, थोडं थांबूया. येईल जानू. अहो, आता लगेच जावई बापूंना नको विचारूया. खरं सांगू का तुम्हाला, काय ना की गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आलं हो, जानूची खूप काळजी करतात ते. छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत खूप खबरदारी घेतात. आता तुम्हाला पण जानूंनी सांगितलं नाही, समजा त्यांनाही न सांगता कुठे गेली असेल तर त्यांची चिडचिड व्हायची. अहो इथेच कुठेतरी असेल, येईल ती. थोडा वेळ थांबूया. वेळ थांबूया ठीक आहे का, पण समजा जयंतनं विचारलं जानूबद्दल, काय सांगणार त्याला?